जेव्हा मी नोकरी म्हणून आम्ही मागत होतो, तर महाराजांना आम्हाला नोकरी देणारे करायचं होतं, म्हणजे व्यवसायामध्ये उतरवायचं होतं. तर फक्त आपल्या स्वभावानुसार, मनुष्य स्वभावानुसार आपण जर एक राईटनी विचार करतो, तर महाराजांचं लेफ्टनी नियोजन असं मोठं असतं, तर तसंच त्यांचं नियोजन एक व्यवसायाचं आमच्या बाबतीत होतं. खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा, तर श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ही कुठलीही अंधश्रद्धा नसून ही डोळ श्रद्धा आहे. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझे AWM म्हणजे आकर्षित मास्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि अगेन एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. तर मित्रांनो, आज जे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत त्या एक प्रसिद्ध उद्योजिकाही आहेत. आशिया खंडातील पहिली चुंबक निर्माण करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीचे त्या ओनर आहेत आणि ती पहिली आणि एकमेव कंपनी आहे जी की आशिया खंडामध्ये चुंबक निर्माण करते. आणि आज आपल्यासोबत त्या एक उद्योजिका म्हणून नाही आहेत, ॲज अ एक भक्त किंवा एक स्वामी समर्थांच्या सेविका म्हणून त्या आज आपल्यासोबत आहेत. आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये फक्त तीच चर्चा असणार आहे की स्वामी समर्थ महाराजांना एवढे लोक मानतात का, ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, लोक जे त्यांचे अनुभव सांगतात ते खरे पण आहेत का, याच काही गोष्टी आज आपल्या या व्हिडिओमधून शिकायच्या आहेत. तेव्हा सर्वांच्या वतीने स्वागत करतो प्रसिद्ध उद्योजिका स्वामी भक्त राजश्री मॅडम गागरे यांचं. मॅडम, सर्वांच्या वतीने तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की बाबा स्वामी समर्थांना एवढे लोक मानतात का, आणि त्याच्यामध्ये विशेष करून एक एज्युकेटेड आणि एक बिझनेसमॅन हे सगळेच वर्ग त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, तेव्हा याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी राजश्री अरविंद गागरे. सरांनी जे मला प्रश्न विचारला की श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाबद्दल, की श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये त्यांना मानणारा हा जो वर्ग आहे का मानतो. तर पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, व्यक्ती सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, श्रद्धा ही सर्वांची सारखीच असते आणि श्रद्धा कुणीही कोणावर ठेवू शकतो. आणि श्री स्वामी समर्थ हे जे आहे आजकालचे जे आपण ज्यांना ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतो, हे भगवान श्री गुरुदेव दत्त यांचा चौथा अवतार असे मानलेले आहे. आणि अगदी अलीकडच्या काळातील त्यांच्या ज्या लीला आहे, तर त्यांच्या 1856 ते 1878 हा जो अक्कलकोटमधला काळ होता, तर त्यांनी खूप साऱ्या लीला करून, चमत्कार करून अनेक दुःखित लोकांना दुःखमुक्त केलेले आहे. आजही कलियुगामध्ये भरपूर अनुभव येतात आणि समाजाची रीतच आहे, चमत्कार झाल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही. आणि असे असंख्य चमत्कार जर आपल्याला आयुष्यामध्ये अनुभवायचे असेल तर नक्कीच स्वामी मार्गामध्ये यावा. आणि ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांना ज्यांच्या आयुष्यामध्ये असंख्य लीला करायच्या असतात, चमत्कार करायचे असतात आणि त्यांच्या एक पात्रतेपेक्षा जास्त जर द्यायचं असेल तर ते बरोबर सेवा मार्गामध्ये शिष्य म्हणून बोलावून घेतात, सेवेकरी म्हणून. श्री स्वामी समर्थ. नक्कीच. बरं, चमत्काराचा विषय तुम्ही सांगितला, तर तुमची ही भक्ती जी सुरू केली तुम्ही स्वामी समर्थांची किंवा त्यांना मानायला सुरू केलं, त्याच्या पाठीमागेही एखादा चमत्कारच आहे का, आणि तुम्ही त्यांची भक्ती साधारणपणे कधी सुरू केलीत, एक तुम्हाला आठवते त्याप्रमाणे? चमत्कार जसं मी मागाशी सांगितलं की एक कलियुगामध्ये टेक अँड गिव्ह पॉलिसी असते की मला काय मिळणार, ही सेवा मी जर केली, किंवा असंख्य नाना प्रकारचे वेगवेगळे गुरु आहेत, वेगवेगळे आपले आपले श्रद्धास्थान आहे, मग श्री स्वामी समर्थ महाराजच का, असं माझ्या बाबतीत सरांनी जो प्रश्न विचारला आहे तर त्याचं उत्तर असं असेल की मी 1994 साली या सेवा मार्गामध्ये आले. असंच कॉलनीतल्या बायका जायच्या आरतीला म्हणून मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीला गेले साप्ताहिक केंद्रामध्ये. आणि मला तेव्हापासून जे एक आकर्षण, म्हणजे एक ओढ लागली की मी आरतीला कधी जाईल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल एक अशी आपुलकी किंवा महाराजांकडे भेटायला गेलं पाहिजे. आरतीच्या वेळेची मी वाट पाहू लागले. 94ला मी सेकंड इयरला होते डिप्लोमाला, तर त्यावेळेस मला काही पेपर अवघड गेलेले होते आणि असंच त्यावेळेस काय कळत नव्हतं की काय मागितलं पाहिजे. आणि मनुष्य स्वभावानुसार मी बोलले की मला जर ह्या पेपरला चांगले मार्क पडले, फर्स्ट क्लास आला, तर खरंच महाराज मी तुम्हाला मानल वगैरे. तर चमत्कार असा झाला की मला डिस्टिंक्शन मिळालं होतं सेकंड इयरला. आणि म्हणतात की महाराजांनी जर लगेच तुमच्या सेवेला फळ दिलं तर ते त्यांच्याप्रती तुमचा विश्वास वाढवत आहे. आणि थोडीशी सेवा करूनही तुम्हाला जर फळ येत नसेल तर ते त्यांच्याप्रती तुमचा विश्वास आणि संयम वाढवत आहे. आणि खूप सेवा करून जर काय मिळत नाही तर नक्कीच वेगळं काहीतरी महाराज देणार असतात. फळाचा विषय तुम्ही काढलाच आहे, तेव्हा त्यांच्या अशा एखाद्या अनुभवाची एक गोष्ट सांगाल का आम्हाला, ज्या अनुभवाद्वारे तुम्हाला त्यांच्या फलश्रुतीची जाणीव झाली, असा एखादा जीवनातला अनुभव जिथं त्यांची अनुभूती तुम्हाला तिथं झाली की खरंच स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते किंवा ते खरंच आहेत, असा एखादा अनुभव आहे का? तसं तर अनुभव सांगायचे जर झाले तर श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा अनुभव आणि अनुभूतीचा मार्ग आहे. आणि श्रद्धा ही वायफाय सारखी असते, तर दिसत जरी नसली तर ती परमेश्वराचा नाही आपले कनेक्शन करत असते. कारण हा अनुभूतीचा मार्ग आहे, शब्दात सांगूच शकत नाहीत. असंख्य असे अनुभव आलेले आहे
त्यापैकी जर एक महत्त्वाचा मोठा अनुभव जर सांगायचं म्हटलं तर जेव्हा आम्ही बेरोजगार होतो, आम्ही नोकरीसाठी खूप एक समाजामध्ये खिल्ली उडवली जायची. आम्ही पती पत्नी दोघंही इंजिनियर असून आम्हाला नोकरी ना धंदा अशी परिस्थिती होती आणि समाजामध्ये एक चेष्टेचा विषय बनलेला होता की यांचं इतकं शिक्षण घेऊन इंजिनियर होऊन हे घरी शेण भरताय, शेती करताय. नुकतीच माझी जी मुलाखत पब्लिश झाली, शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीन, तर त्याच्या अनुषंगाने मी असं सांगेल की जेव्हा मी नोकरी म्हणून आम्ही मागत होतो तर महाराजांना आम्हाला नोकरी देणारे करायचं होतं, म्हणजे व्यवसायामध्ये उतरवायचं होतं. तर फक्त आपल्या स्वभावानुसार, मनुष्य स्वभावानुसार आपण जर एक राईटनी विचार करतो तर महाराजांचं लेफ्टनी नियोजन असं मोठं असतं, तर तसंच त्यांचं नियोजन एक व्यवसायाचं आमच्या बाबतीत होतं. आणि आशिया खंडातली चुंबक बनवणारी पहिली कंपनी मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीची मी कधीतरी MD होईल आणि एक शेती करणारे, शेणमातीतले हात कधीतरी चुंबक बनवणारे MD म्हणून होतील, तर असं कधीच स्वप्नात वाटलं नाही. आणि तो दिवस होता 31 ऑक्टोबर 2010चा. त्या दिवशी आमच्या नशिबाची दशा आणि दिशा बदलून गेली आणि अशा एक जर्मन कंपनीची MD म्हणून जेव्हा मी कार्यरत झाले तर तो म्हणजे एक न भूतो न भविष्यती कधीच असा अतुलनीय अनुभव होता की जी मी कल्पनाच केलेली नव्हती. तर तो अनुभव महाराजांनी माझ्या बाबतीत दिला. नक्कीच. बरं, आता पुढला प्रश्न जो मला घ्यायचा आहे की हे सगळ्या गोष्टी जे आतापर्यंत आपल्या चर्चा चाललेली आहे ती सगळी श्रद्धेवरती आधारित आहे. ज्याची त्याची श्रद्धा आहे की त्यांना मानायचं का नाही. तेव्हा बरेचसे लोक याच श्रद्धेला किंवा याच अनुभवांना अंधश्रद्धेचं सुद्धा नाव देतात. तेव्हा त्यांच्या बदल्यात किंवा त्यांना तुम्ही काय सांगाल, एक तुम्ही उत्तर द्यायचं म्हटलं तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल बरं? खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा, तर श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ही कुठलीही अंधश्रद्धा नसून ही डोळ श्रद्धा आहे. आणि मगाशी मी सांगितलं की श्रद्धा ही वायफाय सारखी असते, दिसत जरी नसली तरी परमेश्वराचं आणि आपलं कनेक्शन करण्याचं काम ही श्रद्धेच्या रूपात होत असतं आणि कुठलीही गोष्ट श्रद्धेशिवाय होत नाही. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं अभिवचन आहे, सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. आणि ध्यास म्हणजेच एखाद्या गोष्टीचा ध्यास लागणं म्हणजेच त्यांच्या प्रति श्रद्धा असणे. आणि कुठलीही अंधश्रद्धा याच्यामध्ये बुवाबाजी किंवा थोतांड नाही आहे. अनुभव आणि अनुभूतीचा असा हा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे. बरं, तर काय आहे की एखाद्या देवावरती श्रद्धा ठेवायची म्हणलं किंवा त्याची भक्ती करायची म्हणलं तर अनेक साधनं असतात. मग त्याच्यामध्ये मंत्र आहे, यज्ञ किंवा त्यांचं नामस्मरण, त्यांचं अभंग गायन किंवा आणखी काही इतर प्रकारच्या सेवा असतील. तसं स्वामी महाराजांना जर प्रसन्न करायचं म्हणलं, त्यांची कृपा करून घ्यायची म्हटलं तर त्याच्यासाठी किंवा त्यांना जवळ जाण्यासाठी एक काय साधन आहे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी? जसं की वारकरी संप्रदायामध्ये श्री तुकोबाराय सांगतात की आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस, देवाला नाम घेणं आवडतं. तसं स्वामी महाराजांना प्रसन्न करायचं म्हणल्यावर काय विधी सांगाल तुम्ही? खरं तर कुठला यज्ञ किंवा कुठलं थोतांड किंवा सोवळे ओवळ्यातली पूजा मुळीच स्वामींना केली पाहिजे आणि स्वामी प्रसन्न होतात असं मुळीच नाही आहे. खरं तर खूप सोपी सेवा आहे की नामस्मरण हा भक्तिमार्गाचा पाया आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना जर आपल्याला प्रसन्न करायचं तर पहिली गोष्ट देऊळबंदमध्येही महाराजांनी सांगितलं आहे की तुम्ही रोज 3 आरत्या करा आणि तुम्ही जर नियम पाळले नाही, तुम्ही जर सत्याचा मार्ग धरला नाही तर मी तुमच्या कधीच पाठीशी उभं राहणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांना फक्त श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जरी रोज म्हटला आहे, आपण किती वेळा म्हटला, कसा म्हटला, याला महत्त्व देण्यापेक्षा किती श्रद्धेने म्हटला तर ह्या श्री स्वामी समर्थ मंत्रामध्येच खूप ताकद आहे. कुठलाही यज्ञ, सोहळं ओवळं असं काही करण्याची गरज नाही. नक्कीच नक्कीच. बरं, आता काय आहे की तुम्ही एक उद्योजिका आहात, मी पहिल्यांदा म्हणलं तसं, पण आज एक उद्योजिका म्हणून नाही तर आज एक ॲज अ भक्त म्हणून मी तुम्हाला बोलतो आहे. आणि नक्कीच एक उद्योजिका म्हणून सुद्धा तुमची एक विशेष आणखी एक व्हिडिओ शूट करण्याची माझी इच्छा आहे, आणखी एक पॉडकास्ट करण्याची इच्छा आहे. आय होप तुम्ही द्याल. तेव्हा माझा प्रश्न असा होता की उद्योग म्हणलं की त्याच्यामध्ये संघर्ष लागतं, एफर्ट्स लागतात. परत आजची पिढी आहे की त्यांना एक फास्ट हवं असतं, म्हणजे क्विक रिझल्ट हवा असतो आणि संघर्षाला खूप घाबरते आजची पिढी. तेव्हा त्यांनीही स्वामींना पाठीशी मारून एक उद्योग असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये असेल संघर्ष करायला सुरुवात केली पाहिजे का बरं? नक्कीच, कारण आपण जे प्रयत्न करत असतो तर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा खूप होती आणि बऱ्याच वेळा यश येत नाही. तर मग त्याला जर आपली आध्यात्मिक ताकद असली तर खूप लवकर आपल्याला त्याची प्रचिती येते. आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे 5 गुरु आहे: आई, वडील, शिक्षक आणि आपले व्यावसायिक गुरु आणि आध्यात्मिक गुरु. तर ह्या 5 गुरूंमध्ये आपल्या आध्यात्मिक गुरुचं खूप महत्त्व आहे की ते आपल्याला अगदी बोटाला धरून आपल्याला रस्ता दाखवत असतात. आणि गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की एक वेळेस देव कोपला तर चालेल, गुरु कोपला, देव कोपला तरी गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला नाही पाहिजे. आणि
अशा प्रकारे गुरुचं खूप महत्त्व असतं आणि आत्ताच्या तरुण पिढीला तोच मी एक संदेश देईल की आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही गुरु करा तुम्ही. मी म्हणणार नाही की श्री स्वामी समर्थच करा, कुठल्याही गुरुला करा, सगुण करा, निर्गुण करा, म्हणजे तुम्हाला संघर्ष करण्याची एक प्रकारची ताकद येत असते, पॉझिटिव्हिटी येत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह ओरा जेव्हा तयार होतो तर आपल्या इच्छित ध्येयापर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकतो. नक्कीच. आता शेवटच्या प्रश्नाकडे येतोय मी की तुम्ही थेट अक्कलकोटवरून माझ्यासोबत लाईव्ह जोडलेले आहात, तेव्हा अक्कलकोटमध्ये असताना आज जर तुम्हाला म्हटलं की बाबा स्वामींकडे इथून पुढच्या आयुष्यासाठी तुम्ही काहीतरी मागा, तर काय मागाल बरं? खरं तर महाराजांनी खूपच दिलं आहे की पात्रतेपेक्षा खूप दिलं आहे की जे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी मगाशी सांगितलं की अतिशय मध्यमवर्गीय एक साध्या कुटुंबात माझा जन्म झाला आहे. शिक्षण झाल्यानंतर प्रचंड संघर्ष झाला, नोकरी करू की व्यवसाय करू, यामधूनही इतक्या संघर्षामधून जर एक आशिया खंडातले चुंबक बनवणारी पहिली कंपनी मॅग्ना प्लास्टची MD म्हणून कार्यरत आहे. श्री समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून 1500पेक्षा जास्त लेडीजचा ग्रुप आहे ज्यांना व्यावसायिक मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरणाचा एक आपण पायंडा रोवलेला आहे. आमचं संस्थेचं घोषवाक्य आहे सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे. तर मी श्री स्वामी समर्थ महाराजांना एवढंच म्हणाल, शेवटच्या श्वासापर्यंत मला सेवेकरी राहू द्या आणि ही जी बुद्धी दिलेली आहे, हा जो ध्येय दिलेला आहे, तर समाजकारणासाठी कणाकणामध्ये माझ्या रक्तातल्या थेंबाथेंबातून समाजकार्य घडत गेलं पाहिजे, सेवेकरी घडले पाहिजे, मार्गाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि गोर गरीब ज्यांना खरंच मदतीची अपेक्षा आहे तर अशा लोकांपर्यंत मला पोचवलं पाहिजे आणि अजून जास्तीत जास्त समाजकार्य घडलं पाहिजे. तसेच शाळा, कॉलेजेस आणि उद्योजक क्षेत्रामध्ये ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे तर श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग असू द्या, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता असू द्या, हे सगळं मार्गदर्शन माझ्याकडून करून दे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही या सेशनसाठी, या एका छोट्याशा पॉडकास्टसाठी वेळ दिलात. अत्यंत शॉर्ट झालेली आहे ही, पण नक्कीच एक प्रार्थना करेल मी तुम्हाला की याच्यानंतर कधीतरी स्पेशल एक उद्योजका म्हणून आम्हाला तुम्ही वेळ द्याल आणि त्याच्यामध्ये आपण एक फुल काय म्हणतात त्याला उद्योजकावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात आणि तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन कराल ही अपेक्षा बाळगतो. आणि तुम्ही आजच्या व्हिडिओसाठी वेळ दिलात, या सगळ्या गोष्टींची तुम्ही माहिती सांगितलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. श्री स्वामी समर्थ. आणि आता मित्रांनो, त्याच स्क्रीनमध्ये श्री अमोलजी भोसले सर येत आहेत, जे की स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोटला अन्नक्षेत्र चालतं, तर त्या अन्नक्षेत्राचे ते सर्व आहेत, ते सगळं त्यांच्या आधिपत्याखाली चालतं. तेव्हा आता सेम स्क्रीनमध्ये ते जॉईन होत आहेत आपल्या संग अक्कलकोटवरून थेट. तेव्हा सर्वांच्या वतीने त्यांचंही स्वागत करूयात. तेव्हा सर, मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की आपण एखाद्या रोडवरती शॉल दिली किंवा एखाद्याला काय भेट दिली तर आपण 10-12 फोटो काढून वेगवेगळ्या सोशल माध्यमावरती पोस्ट करत असतो. तेव्हा इथं लाखो लोक दररोज जीवन जातात, जेवण करून जातात आणि त्याचे तुम्ही सर्व आहात, तुमच्या आधिपत्याखाली हे सगळं चालतं. तेव्हा त्याची किती मनाला शांतता वाटते बरं? मनाला शांतता म्हणण्यापेक्षा हे कार्य आम्हाला असं वाटतं की स्वामीच आमच्याकडून करून घेतात. कारण 3 किलो तांदळावरती 1988ला सुरू झालेली संस्था आज लाखो एवढ्या लोकांना आज रोज 2 वेळचा महाप्रसाद मोफत देते. हा एक स्वामींचा चमत्कारच म्हणावं लागेल. बरं, साधारण एका दिवसामध्ये किती अन्नकोटा लागतो आणि किती लोक जीवन जातात बरं, किंवा एका वर्षामध्ये? आमच्या इथे 365 दिवसाचा जर एक ॲव्हरेज काढला तर रोज 12 ते 15,000 लोक रोज जेवल्यासारखे जेवतात. अच्छा, डेली? हो. दुपारी 11:30ला स्वामींना नैवेद्य दाखवून मंदिरामध्ये प्रसाद सुरू होतो. ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आतमध्ये पंक्ती सुरू असतात. 1000 लोकांची एक पंगत असते आणि 4 ते 6 आम्ही आतमध्ये स्वच्छता वगैरे असल्यामुळे 4 ते 6 आम्ही बाहेर बुफे पद्धतीनं ठेवून प्रसाद देतो. नक्कीच. परत संध्याकाळी 8ला सुरू होतं प्रसाद. अच्छा. आणि रात्री 11पर्यंत प्रसाद सुरू असतो. अच्छा, हे रुटीन डेली असतं? रोजचं असतं. बरं, आता थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. कधी तुमच्या कालावधीमध्ये किंवा तुम्ही जेव्हापासून कळते तुम्हाला किंवा तुम्ही जेव्हापासून हे सगळं पाहता त्यावेळेस असं कधी झालं का किंवा बाबा आज कमी पडलंय, केलेलं कमी पडलंय किंवा करण्यासाठी कमी पडलंय असं? आजपर्यंत तर कधीच अशी जाणवलं नाही. कधी. साधारणपणे तुम्ही या सेवेला लावून कमीत कमी किती वर्ष झालं असेल? हे 1988 पासून सुरू आहे. 1988? हो. नक्कीच. खूप खूप थँक्यू. हे माझ्या वडिलांनी सुरू केलेलं आहे. अच्छा. जन्मेंजयराज भोसले. अच्छा, म्हणजे पिढ्यानं पिढ्यागत हे चालू? हो. माझ्या वडिलांनी 1988ला 3 किलो तांदळावरती सुरू केलेली संस्था आहे. अच्छा. आज ते आज
पण आणि आज याचं एवढं मोठं स्वरूप आहे. हो. नक्कीच खूप खूप आणि धन्यवाद. त्यामध्ये आमचे सचिव मोरे साहेब, जी जे उपाध्यक्ष खोबरे साहेब, या सगळ्यांचं तेव्हापासून आज तागत ते देखील कार्यरत ह्यामध्ये आहेत. आता काय सर की इथे जे लोक येतील ते जेवतील, त्यांना इथे यायला काही समजा एवढं विशेष नाही, ते आले जेवले, पण जे इथे येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठीही स्वामी समर्थ अन्नछत्राने काहीतरी विशेष एक स्कीम राबवली. मला असं माहिती देण्यात आली की बाबा जे अपंग लोक आहेत किंवा जे इथे येऊ शकत नाही, वृद्ध वगैरे, त्यांना सुद्धा इथून डबे पोहोचवले जातात. तर त्या गोष्टीबद्दल काय माहिती सांगाल तुम्ही? जेव्हा लॉकडाऊन सुरू होता तेव्हा आम्ही अक्कलकोटमध्ये जेवढे झोपडपट्टी आहेत, अशा लोकांना ज्यांचे कामं गेली आहेत, अशांना रोज आम्ही इथून जेवण देत होतो. त्यावेळी असं लक्षात आलं की असे बरेचसे वृद्ध आहेत, निराधार आहेत, की ज्यांना स्वतःचं काम देखील करता येत नाही आणि त्यांना सांभाळणारं देखील कोणी नाही. मग लॉकडाऊन संपला, जे ते आपल्या आपल्या कामावर गेले, मग त्या लोकांचं काय हा विचार करून जन्मेंद्रराजे भोसलेंच्या संकल्पनेतून रोज आज जवळजवळ 200 ते 250 लोकांना रोज इथून डबे जातात 2 वेळेचे जेवणाचे. अच्छा, हे डेली काम सुरू असतं? डेली काम सुरू आहे आजपर्यंत. आता येणाऱ्या दत्त जयंतीला त्याला 2 वर्ष पूर्ण होतील. अच्छा, खूप खूप थँक्यू सर, तुम्ही ही छोटीशी माहिती आम्हाला दिलीत आणि खरं तर तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद करतो. आणि जर ऑडियन्सच्या कमेंट्स आल्याच तर नक्कीच तुमच्यासोबत सुद्धा एक पूर्ण अक्कलकोटची माहिती या स्वरूपाचा आणखी एक इंटरव्ह्यू करण्याची माझी इच्छा आहे. पाहूयात किती जणांचे कमेंट येतात. तेव्हा मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो छान वाटला असेल तर शेअर नक्की करा. अगेन भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.